गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सच्चिदानंद स्वामी महाराज स्वाप्रेम शिक्षा ज्ञान प्रकाशित सूचना भगवान काही लिहिलेलं असं काही लिहिलं तुम्ही निश्चलदाजीचा ते हा पण काय ग्रंथ हा ते काय म्हणतात विचारसागर हे त्यांची भाषा महिला के लिए लिखा है म्हणजे बायका करता लिहिला आहे। बायकाला कळतं पण ह्याला कळतं म्हणा मंगल अस्ति भाती प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल लखीती ही आत्मस्वरूप निज हे तत्काल निहाल। वाचा प्रमाण के भेद का कथन आता जे प्रमाण अगोदर त्याने वृत्तीचा विचार सांगितला, वृत्तीच्या कारणाचा विचार सांगितला, वृत्तीच्या प्रकाराचे विचार सांगितला। आता तेच वृत्ती किती प्रकाराचे हे सांगायचं त्याला। वृत्तीचे कारण काय, वृत्ती कशाच परिणाम आहे, अंतकरणाचा परिणाम, आणखी अविद्याचा। चला वाचा। प्रमाण के षट भेद है। आता ते प्रमाणाचे 6 प्रकार आहेत। प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी ही 6 प्रमाण आहेत। प्रमाण ही प्रत्यक्ष, प्रमा, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी हे 6 प्रकारचे प्रमाण आहेत। चला प्रत्यक्ष प्रमा का जो करण तो प्रत्यक्ष प्रमाण कहिए है। प्रत्यक्ष प्रमा म्हणजे ज्ञान, प्रत्यक्ष प्रमा जे आहे त्याचं जे करण आहे त्याला प्रमाण म्हणावं। लक्ष येतं ना विषय। अरे लई दिवस झालं मी त्याच्यावर कितीतरी दिवस झालं मी ग्रंथ बंद कर ऐकायला खेळ पडत नसतं हे। चला अनुमिति प्रमा के करण को अनुमान प्रमाण कहे है। अनुमिति प्रमा जे आहे त्याला त्याचं कारण अनुमान प्रमाण आहे। शाब्दी प्रमा के करण को शब्द प्रमाण कहे है। शाब्दी ज्ञान आहे त्याचं करण प्रमाण शब्द आहे। उपमिति प्रमा के करण को उपमान प्रमाण, उपमिति जी प्रमा त्याचं करण उपमान प्रमाण आहे। अर्थापत्ती प्रमा के करण को अर्थापत्ती प्रमाण, अर्थापत्ती प्रमा जे ज्ञान आहे त्याचं करण अर्थापत्ती प्रमाण आहे। अभाव प्रमा के करण को अनुपलब्धी प्रमाण कहे। अभावाचं जे ज्ञान होतं त्या अभाव ज्ञानाचं करण अनुपलब्धी प्रमाण आहे। प्रत्यक्ष और अर्थापत्ती प्रमाण के और प्रमा के एक ही नाम है। प्रत्यक्ष, अर्थापत्ती आणि प्रमा के एक ही नाम है। आणि प्रमा म्हणजे ज्ञान। प्रमा ही ज्ञान आहे। कोणत्याही प्रमाणापासून जे ज्ञान आहे त्याला प्रमा म्हणावं। मग ते प्रमा ही शब्द काही प्रमाणात
पासून जी प्रमा होती ती प्रमा ही ना सगळेच एकच आहे. आता प्रमा एक शब्द एक आहे पण त्याचे ज्ञानाचे प्रकार वेगळे आहेत. प्रत्यक्ष प्रमाचं ज्ञान वेगळं, अनुभूतीचं ज्ञान, अनुमान प्रमाणाचं ज्ञान वेगळं, त्यात फरक, पण प्रमा एकच, एक अर्थे पद आहेत. हा. भट्ट के मत में षट प्रमाण माने हैं हाँ और वेदांत ग्रंथन में भी षट प्रमाण लिखे हैं. भट्टाच्या मतामध्ये 6 प्रमाण मानले आणि वेदांत ग्रंथन में भी षट प्रमाण ही लिखे हैं. आणि वेदांत ग्रंथामध्ये 6 प्रमाणे लिहिलीत. म्हणजे विचार करायचा, त्यांनी मांडलेत, भट्टाने लिहिलेत. कळलं त्याच्यावर मग त्यांनी मांडले आहे का नाही. मांडण्याने लिहिण्यात फरक असतो. लिहिण्यात कसं त्याने प्रसंगाने तिची गरज आहे लिहिली आणि ह्याने मांडलेलं असतं, ते सगळं मांडावंच लागतं त्याला. किती प्रमाणे मांडले ह्याने? 6. कुणी? भट्ट. आणि ह्याने 6 मांडले पण लिहिले. यद्यपि सूत्रकार भाष्यकार ने प्रमाण संख्या नहीं लिखी. आणि भाष्यकार शंकराचार्य, सूत्रकार वेद व्यास याने प्रमाणे संख्या लिहिली नाही. तथापि सिद्धांत का अविरोधी जो भट्ट का मत है ताको अद्वैतवाद में माने है. आणि सिद्धांताच्या विरोधी जे भट्टाचं मत आहे, भट्टाचे जे विचार आहेत त्याला मानलं. सिद्धांताच्या विरोधी कोणी असो त्याला मानावं लागतं. मग भट्टाने 6 प्रमाण मानले. हे 6 प्रमाण सिद्धांताला कळून देणार आहेत म्हणून वेदांताच्या विरोधात ते नाही म्हणून भट्ट मानलं, भट्टाचं मत मानलं. याते म्हणून वेदांत परिभाषादिक ग्रंथन में षट प्रमाण ही लिखे हैं. वेद परिभाषा ग्रंथ आहे, विचारसागर आहे, तत्वानुसंधान आहे, अनेक ग्रंथ त्याच्यावर 6 प्रमाणे लिहिलेत. करण का लक्षण. आता करण म्हणजे प्रमाणाचं लक्षण. और करण म्हणजे की प्रमाण घ्यायचं आणि प्रमा म्हणजे की ज्ञान घ्यायचं. ही पारिभाषा, त्या पारिभाषाचा अर्थ लक्षात राहिलो विषय कळत असतो. करण म्हणजे प्रमाण. त्या करण नाम प्रमाणापासून जे ज्ञान होतं प्रमा म्हणायचं. और न्यायशास्त्र में 4 प्रमाण माने हैं. आणि न्यायशास्त्र असणारे त्याने 4च प्रमाण मानलेत. अर्थापत्ति और अनुपलब्धि को नहीं माने हैं. पुढचे जे 2 प्रमाण मानले, अर्थापत्ति आणि अनुपलब्धि मानले न्याय याने. यह न्याय शास्त्र का मत है. जो प्रमा का करण होवे सो प्रमाण कहिए है. आता न्यायशास्त्र काय मत आहे? प्रमा का करण जे प्रमा म्हणजे जे ज्ञानाचं करण नाम साधन त्याला करण म्हणायचं, त्याला प्रमाण म्हणायचं. प्रमा ज्ञानाचे जे प्रमा म्हणजे ज्ञान, त्याचं जे करण त्याला प्रमाण म्हणा किंवा करण म्हणा. प्रत्यक्ष प्रमा के करण नेत्रादी इंद्रिय है. आता प्रत्यक्ष प्रमा जे आहे त्याचे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. 5 ज्ञानेंद्रियांनी 5 वेळेस प्रत्यक्ष प्रमा होते. याते म्हणून नेत्रादिक इंद्रियन को प्रत्यक्ष प्रमाण कहे है. म्हणून नेत्रादिक 5 ज्ञानेंद्रियाला प्रत्यक्ष प्रमाण म्हणले. व्यापार वाला जो असाधारण कारण होवे सो करण कहिए है. आता करण कसं म्हणा हे लक्षण कधी विचारू नये, हे महत्वाचं लक्षण. व्यापार वाला असाधारण जे करण त्याला प्रमाण म्हणतात. नाही लक्षात नीट वाचू. व्यापार वाला जो असाधारण कारण, व्यापार म्हणजे जे व्यवहार करणार, असाधारण म्हणजे ह्याला समजतो तुम्हाला. डोळा हे काय कशाचा व्यवहार करतो? रूपाचा. मग ते दुसऱ्या पदार्थाचा व्यवहार करतो का? म्हणून ते असाधारण म्हणावं. पण असाधारण जे करण ते त्याचं जे ज्ञान ते प्रमा म्हणायचं, करण म्हणायचं. असाधारण करणापासून जे ज्ञान होतं त्या ज्ञानाचं करण असाधारण आहे. मग ते डोळा असेल, कधी कान असेल,
हे 5 ज्ञानेंद्रियापैकी एक कोणतंही घ्यायचं. असाधारण म्हणलं की नेमकं त्याच विषयाची करत. असाधारण म्हणलं की नेमकं त्याच विषयाचं तेच करत. रूपाचं करण कोणाचा? डोळा. शब्दाचं करण कोणाचा? शब्दाचं करण कान. कान. हा. गंधाचं करण नाक. रसाचं करण जीवा. स्पर्शाचं करण. मग आपापल्या विषयाचं जे करण त्याला असाधारण म्हणायचं. आलं लक्षात आता? ईश्वर और ताके ज्ञान, इच्छा, कृति, दिशा, काल, अदृष्ट, प्राग अभाव, प्रतिबंध का अभाव, ये 9 साधारण कारण है. 9 साधारण सगळ्या कार्याला हे 9 साधारण कारण आहेत. याच्यामध्ये काही फरक केला जात नाही. साधारण म्हणजे सगळ्या विषयाला सगळे प्रमाण विषय करणारे. इनसे भिन्न जो कारण तो असाधारण कारण. या 9 साधारण कारणापासून, या 9 साधारण कारणापासून जे वेगळे कारण त्याला असाधारण म्हणायचं. असाधारण कारण भी 2 प्रकार का है. असाधारण कारण सुद्धा 2 प्रकाराचं आहे. ती सांग तिथं आल्यावर. एक तो व्यापार वाला होवे है, दूसरा व्यापार रहित होवे है. एक व्यापार वाला आहे आणि एक व्यापार रहित आहे. हा पुढे त्याचा विषय. कारण ते उपजी के कार्य को उपजावे सो व्यापार कहिए है. आता कारणापासून जे कार्याला उत्पन्न करत त्याला व्यापार म्हणावा. कारणापासून जे उत्पन्न होतं त्याला व्यापार म्हणावा. कार्य निर्माण करताना तो कपाल दृष्टांत आलाय पुढे. जैसे कपाल घट का कारण है और 2 कपालों का संयोग भी घट का कारण है. तहा कपाल की कारणता में संयोग व्यापार है. आता 2 कपाल मध्ये 2 भाग, दुसरं सगळं कळणे टाळाचे 2 भाग. तसं कपाल 2 भाग आहेत. घटाचे 2 भाग आहे. त्याला कपाल म्हणा. या दोघांचा संयोग ही व्यापार म्हणा. आणि संयोगाला व्यापार म्हणत्या संयोगापासून घट निर्माण होतो. आलं लक्षात आता? काहे ते कपाल संयोग कपालते उपजे है और कपाल के कार्य घट को उपजावे है ना. कपालापासून संयोग उत्पन्न होतो आणि ते संयोग त्या घटाचं कारण आहे. याते संयोग रूप व्यापार वाला कारण कपाल है. म्हणून संयोग व्यापार वाला कोण कारण आहे? कपाल आहे. आणि त्या संयोग रूपी कपालापासून घट निर्माण होतो. और जो कार्य को किसी द्वारा उपजावे नहीं किंतु आप ही उपजावे तो व्यापारहीन कारण कहिए है. आता पुन्हा होता हे. आता जो आणि जे कार्य को किसी द्वारा उपजावे नहीं, कोणत्याही प्रकाराने कोणत्या कार्यापासून ते उत्पन्न कार्य करत नाही किंतु परंतु आप ही उपजावे स्वतः ते कार्य निर्माण करतोय तो व्यापारहीन कारण कहिए. त्याला व्यापार रहित कारण म्हणावा. ईश्वर आदि जो 9 साधारण कारण तिनसे भिन्न व्यापार वाला कारण करण कहिए है. आता ईश्वराचे जे 9 साधारण त्यातून जे वेगळे आहे त्याला असाधारण करण म्हणायचं का कारण. ईश्वर आदि ईश्वर अधिक जो 9 साधारण कारण, ईश्वर अधिक जे 9 साधारण कारण माग सांगितले त्याला व्यतिरिक्त तिनसे भिन्न त्यातून वेगळे व्यापार वाला कारण, व्यापार वाला जे कारण करण कहिए है त्याला करण म्हणायचं. ऐसा कपाल है. असं कपाल. मग कपालाचं कुठे काय आहे? कपालापासून ते संयोग वेगळा. कपालामध्ये काय दुसरं काहीच नाही ना. कपालामध्ये 2 कवच 2 टाळ त्यात संयोग झाला तर आवाज निघेल. त्यात 2 कपाल संयोग तर घट निर्माण होईल. पण कपाल स्वतः संयोग रूप नाही ना. याते घट का कपाल करण कहिए है. म्हणून घटाचं कारण कपाल सांगितलंय. और कपाल का संयोग असाधारण तो है, व्यापार वाला नहीं. आणि ते संयोग जे आहे ते असाधारण आहे. संयोगाशिवाय तर कार्य होत नाही.
पण त्या संयोगामध्ये दुसरा व्यापार नाही, नुसता एकच संयोग, त्याच्यात दुसरा व्यापार नाही, म्हणून संयोग ही व्यापार रहित आहे. याते करण नाही कहिए है, म्हणून त्याला करण म्हणलं जात नाही, म्हणजे साधन म्हणलं जात नाही. केवळ घट का कारण ही कहिए है, म्हणून ते घटच त्याला कारण सांगितलं जातं. कशाला? त्या कपालाला. घट का कारण कपाल. हा, प्रत्यक्ष प्रमाण के भेद का कथन. आता त्याचं प्रत्यक्ष प्रमाण आहे, त्या प्रत्यक्ष प्रमाणाचं भेद म्हणजे किती प्रकार याचा विचार आहे, याचं कथन आहे. ते 5 प्रकाराचे सांगते. 5 ज्ञानेंद्रिय हे 5 करण आहेत, 5 प्रकाराचे. तैसे प्रत्यक्ष प्रमा के नेत्राधिक इंद्रिय करण है. आलं का तेच? त्याप्रमाणे प्रत्यक्ष ज्ञानाचे 5 करण आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत. काहे ते? कारण नेत्राधिक इंद्रियन का अपने अपने विषय ते संबंध नाही होवे तो प्रत्यक्ष प्रमा होवे नाही. आता 5 ज्ञानेंद्रियाचा विषय जे असणार आहे, त्या विषयाचा त्या इंद्रियाचा संबंध जर नाही झाला तर त्या विषयाचा व्यवहार होत नाही, त्या विषयाचं ज्ञान होत नाही. इंद्रिय विषय का संबंध होवे तब होवे है. मग इंद्रियाचा विषयाचा संबंध झाला तर ते ज्ञान होतं. याते इंद्रिय विषय का संबंध इंद्रियते उपजी के प्रत्यक्ष प्रमा को उपजावे है तो व्यापार है. म्हणून इंद्रियाच्या संबंधाने त्या संबंधाला व्यापार म्हणायचं आणि त्या व्यापारापासून पदार्थ ज्ञान होतं. संबंध रूप व्यापार वाले प्रत्यक्ष प्रमा के असाधारण कारण इंद्रिय है. आणि प्रत्यक्ष प्रमाचे जे संबंध आहे ते असाधारण कारण आहे, त्या असाधारण कारणाला इंद्रिय म्हणायचं. जाते इंद्रियां को प्रत्यक्ष प्रमाण कहे है. म्हणून इंद्रियाला प्रत्यक्ष प्रमाण म्हणले. इंद्रियजन्य यथार्थ ज्ञान को न्याय मत में प्रत्यक्ष प्रमा कहे है. इंद्रियजन्य ज्ञान जे होतं त्या ज्ञानाला प्रत्यक्ष प्रमा म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान म्हणले. कोण नाही आहे? प्रत्यक्ष प्रमा के कारण इंद्रिय षट है. आता प्रत्यक्ष प्रमाणाचं कारण, प्रत्यक्ष प्रमा म्हणजे काय? प्रत्यक्ष ज्ञान. हा, आणि त्या प्रत्यक्ष प्रमाणाचे प्रमाण किती? आता इथं 6 सांगायला, इथं 6 सांगायला. याते प्रत्यक्ष प्रमा के षट भेद है ना. प्रत्यक्ष प्रमा त्याचे 6 प्रकार आहेत. श्रोत्र, त्वक, नेत्र, रसन, घ्राण, मन. झालं का? 6. 5 ज्ञानेंद्रिय 6वं मन. हे प्रत्यक्ष प्रमाचे करण आहेत. प्रत्यक्ष प्रमा, हा, त्या प्रत्यक्ष प्रमाचे 6 करण आहेत. ये षट होवे तब ज्ञान होवे है. हे 6 जर असेल तर हे प्रत्यक्ष 5 विषयाचं ज्ञान होतं. हे 6 जर नसेल तर त्याला अनुभव करा. हे 6 नाही, मग प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. झोपेमध्ये कुठे असते ते 6? म्हणून ज्ञान होत नाही. जागृतीमध्ये 6 असते, 5 ज्ञानेंद्रियाने मन. डोकं चालवावं लागतं काहीतरी. मन से असंयुक्त इंद्रिय का अपने विषय के साथ संबंध हुए भी ज्ञान होवे नहीं. मनाचा संबंध नसेल ज्या इंद्रियाचा, त्या इंद्रियाचा विषय समज झाला तर त्याचे ज्ञान होत नाही. न्याय मत में परम अणु मन है. न्याय मत म्हणजे फार सूक्ष्म मन आहे. परम अणु, अणु म्हणजे सूक्ष्म. मन परमाणु आहे. अणु परमाणु. परमाणु म्हणजे कशाला म्हणायचं? ह्यातून झाले कुठून बारीक कणी येतात ना, त्याचा 6वा हिस्सा त्याला परमाणु म्हणायचं. याते एक काल में अनेक इंद्रियांचे मन का संयोग संभवे नाही. म्हणून इतकं सूक्ष्म असल्यामुळे एकाच काळी सगळ्या इंद्रियाचा मनाशी संबंध होत नाही.
इस हेतु ते अनेक विषयन का अनेक इंद्रियन ते एक काल में ज्ञान होवे नहीं. अशा रीतीने एका काली अनेक विषयाचं ज्ञान होत नाही. इंद्रिय संबंध असला तरी नसला तरी. जो ज्ञान का हेतु इंद्रिय मन का संयोग नहीं होवे तो एक काल में अनेक इंद्रियन का विषयन ते संबंध हुए एक काल में अनेक ज्ञान हुए चाहिए. जर काय वाचायचे पुन्हा, इंद्रिय मन का संयोग नहीं, इंद्रिय मनात संयोग जर नसेल तर एक काल में एका काली अनेक इंद्रियन का अनेक इंद्रियाचा विषयन ते संबंध हुए विषयाचा संबंध झाला एक काल में अनेक ज्ञान हुए चाहिए. एकाच काळी सगळेच ज्ञान व्हायला पाहिजे. पण जर मना संबंध नसला आणि इंद्रियात संबंध जर असला तर एका काळी सगळे ज्ञान व्हायला पाहिजे. इस रीति से चक्षुरादि इंद्रियन का मन से संयोग चाक्षुषादि ज्ञान का असाधारण कारण है. अशा रीतीने मन अधिक डोळ्याशी संबंध असणारा त्या चाक्षुप्रमा मनाचा डोळ्यात संबंध असं होतं. मनाचा डोळ्याचा जर संबंध नसेल तर ज्ञान होत नाही. रूपाचं चाक्षुप्रमा होत नाही. चाक्षुप्रमा होत नाही. जर मनाचा डोळ्यात संबंध असला तर चाक्षुप्रमा होते. त्वच ज्ञान में त्वक मन का संयोग कारण है. और रसन ज्ञान में रसना मन का संयोग कारण है. जैसे चाक्षुष ज्ञान में नेत्र मन का संयोग कारण है और घ्राणज ज्ञान विषय घ्राण मन का संयोग कारण है. श्रोत्रज ज्ञान में श्रोत्र मन का संयोग कारण है. इस रीति से श्रोत्र मन का संयोग श्रोत्र से उपजी के श्रोत्रज ज्ञान का जनक है. हो, मनाचा त्या श्रोत्राचा संबंध असलो श्रोत्रजन्य ज्ञानाचं कारण आहे. याते व्यापार है म्हणून तो त्याचा व्यापार आहे. आत्म मन का संयोग सर्व ज्ञान में हेतु है. आणि आत्म्याचा आणि मनाचा संबंध हे सगळ्या ज्ञानामध्ये कारण आहे. मनाचा इंद्रिया संबंध त्याच विषयाचे कारण आहे आणि मनाचा आत्म्याचा आणि इंद्रिया संबंध हे सगळ्या ज्ञानामध्ये कारण मनाचा आत्म्या संबंध आहे. याते पहले आत्म मन का संयोग होवे तिसते अनंतर जो इंद्रियजन्य ज्ञान उपजेगा ता इंद्रिय से आत्म संयुक्त मन का संयोग होवे. म्हणून ज्या इंद्रियाचे आत्मा स मनाचा संबंध त्या मनाचा इंद्रियाचा संबंध त्या इंद्रियाचा जे विषय त्याचं जे ज्ञान होतं ते मन आत्म्याच्या संबंधासह मन इंद्रिय संबंध असल्यामुळे त्या पदार्थ ज्ञान होतं. फेरी मन संयुक्त इंद्रिय का विषयते संबंध होवे तब बाह्य प्रत्यक्ष ज्ञान होवे हे. आणि नंतर मनाचा आणि इंद्रियाचा संबंध झाल्यावर बाह्य विषय ज्ञान होतं. पण अगोदर आत्ममना संबंध झाला तर इंद्रिय विषय के संबंध विना बाह्य प्रत्यक्ष ज्ञान होवे नहीं. इंद्रियाचा विषय संबंध झाल्याशिवाय बाहेरच्या पदार्थ ज्ञान होत नाही. विषय का इंद्रिय से संबंध अनेक प्रकार का है. आता विषयाचा आणि इंद्रियाचा संबंध अनेक प्रकारे आहेत. अनेक त्याचे प्रकार आहेत. जहाँ शब्द का श्रोत्र से प्रत्यक्ष ज्ञान होवे जिथं श्रोत्राचं शब्द प्रत्यक्ष ज्ञान होतं श्रोत्राकडून शब्दाचं प्रत्यक्ष ज्ञान होतं तहाँ तिथे केवल शब्द ही श्रोत्रजन्य ज्ञान का विषय नहीं है. केवळ शब्द जन्य श्रोत्राचा ज्ञानाचा विषय नाही असं आहे ना. किंतु शब्द के धर्म शब्दत्वादिक भी त्या ज्ञान के विषय है. आता नुसतं शब्द ज्ञानाचं कारण नाही. शब्दाच्या ठिकाणी शब्दत्व त्याची जाती त्याची शक्ती एवढे शब्दाचे गुणधर्म त्याचं ज्ञान होतं. शब्द का तो श्रोत्र से समवाय संबंध है. श्रोत्राचा आणि शब्दाचा समवाय संबंध आहे. समवाय म्हणजे नित्य समवाय संबंध नित्य संबंध म्हणा. संयोग संबंध जो आहे तो कधी आहे कधी नाही पण समवाय संबंध नित्य आहे असं त्याचं म्हणणं आहे.
और शब्द के धर्म जो शब्दत्वा अधिक तिनसे श्रोत्र का समवेत समवाय संबंध है. आणि त्या शब्दाचे जे शब्दत्व जे ज्ञान आहे त्या शब्दाचा समवेत समवाय संबंध आहे. अगोदर समवाय आणि नंतर समवेत. समवाय समवेत किंवा समवेत समवाय हे त्या शब्दत्वाचा संबंध आहे. काहे ते कारण गुण गुणी की न्यायी जाति का अपने आश्रय में समवाय संबंध होवे है. गुण गुणीचा धर्म धर्मीचा याचा आपल्या पदार्था ठिकाणी समवाय संबंध आहे. याते शब्दत्व जाति का शब्दत्व में समवाय संबंध है. म्हणून शब्दत्व जी जाती आहे त्या जातीचा शब्दाच्या ठिकाणी समवाय संबंध आहे. समवाय संबंध से जो रहे ताको समवेत कहे है. समवाय संबंध से जे राहते त्याला समवेत म्हणावं. श्रोत्र में समवाय संबंध से रहे जो शब्द तो श्रोत्र समवेत है. मग श्रोताचा त्याचा समवाय संबंध आहे ना म्हणजे समवेत आहे. ता श्रोत्र समवेत शब्द में शब्दत्व का समवाय होने से श्रोत्र का शब्दत्व से समवेत समवाय संबंध है. आता तिथं जसं श्रोत्राचा आणि शब्दाचा समवाय तसंच शब्दाच्या ठिकाणी शब्दत्व जाती गुण ह्याचाही समवाय संबंध आहे. म्हणून समवेत समवाय संबंधाने शब्दाचं ज्ञान होतं. नुसतं संबंध होत नाही. जैसे श्रोत्र में शब्द की प्रतीति नहीं होवे त्याप्रमाणे श्रोत्राच्या ठिकाणी शब्द प्रतीत होत नाही. तब शब्द अभाव का प्रत्यक्ष होवे है. शब्दाचं ज्ञान नाही तर त्याचा अभावचं ज्ञान होतं. कहा शब्द अभाव का श्रोत्र से विशेषणता संबंध है. आणि तिथं शब्दाचा अभाव असल्यामुळे तिथं कोणता संबंध आहे? विशेषणचा संबंध आहे. ही न्याय भाषावर का विशेषण जे संबंध है ते अभाववाचक है. जिस अधिकरण में पदार्थ का अभाव होवे तिस अधिकरण में पदार्थ के अभाव का विशेषणता संबंध. ज्या पदार्थाची ज्या इंद्रियाची ज्या पदार्थाचा अभाव आहे त्या अभावाला विशेषण संबंध म्हणायचा. जैसे वायु में रूप नहीं है. वायूच्या ठिकाणी रूप नाही म्हणजे त्याचा रूपाचा विशेषण संबंध आहे वायूच्या ठिकाणी. याते वायु में रूप अभाव का विशेषणता संबंध. झालं. चला जहाँ पृथ्वी में घट नहीं है तहाँ पृथ्वी में घटा अभाव का विशेषणता संबंध है. सगळे घ्यायचा अभाव जिथे येईल तिथे विशेषणचा संबंध घ्यायचा. इस रीति से शब्द शून्य श्रोत्र में शब्द अभाव का विशेषणता संबंध. शब्द रहित श्रोत्र ठिकाणी विशेषण संबंध शब्दाचा. याते श्रोत्र से शब्द अभाव का विशेषणता संबंध शब्द अभाव के प्रत्यक्ष ज्ञान का हेतु है. म्हणून शब्दाचा जे संबंध आहे त्या विशेषणचा संबंध शब्दाच्या अभावाचं ज्ञान करून देण्याचं कारण आहे. जैसे श्रोत्र से ककारादिक शब्द का प्रत्यक्ष होवे है तहा समवाय संबंध है. जिथे शब्दाचा ककारादिकाचं ज्ञान होते तर समवाय संबंध आहे. तैसे ककारादिकन में कत्वादिक जो जाति तिनका समवेत समवाय संबंध से प्रत्यक्ष होवे. कत्वादिक जाती त्याचा समवाय संबंध आहे. समवाय समवेत. और श्रोत्र में शब्द अभाव का विशेषणता संबंध से शब्दाचा जर श्रोता संबंध असेल तर विशेषण संबंध. तैसे श्रोत्र समवेत ककार में खत्वा भाव अभाव का प्रत्यक्ष होवे है तहा श्रोत्र का खत्वा भाव से समवेत विशेषणता संबंध है. आता जिथं क आहे कत्व श्रोत्राचा कत्वाशी समोर समोर संबंध आहे. ख जे आहे त्या खचा त्या कत्वादिकाचे संबंध नाही. ते तिथं समवेत सम विशेषणच्या संबंधाने त्याचा अभावचं ज्ञान होतं. समवेत विशेषणता समवेत विशेषण आले तिचा अभाव घ्यायचा. विशेषण संबंध आले तिचा अभाव घ्यायचा. म्हणून नाही का न्याय घटी ग्रंथ आहे.
काहे ते कारण श्रोत्र में समवेत कहिए समवाय संबंध से रहे, जो ककारता में खत्वा अभाव का विशेषणता संबंध है। आले की लक्षात आता इससे आदिले के अभाव के प्रत्यक्ष में श्रोत्र से अनेक संबंध है। अनेक अशा रीतीनं श्रोताधिक आणि इंद्रिय ठिकाणी अनेक प्रकारे संबंध आहेत, परंतु विशेषणतापणा सर्व अभावन के संबंध में है। विशेष संबंध सगळीकडे एकच आहे। याते अभाव के प्रत्यक्ष में श्रोत्र का एक ही विशेषणता संबंध है। कोणत्याही पदार्थाचा श्रोत्राशी संबंध अभाव असेल त्याचा विशेषणचा संबंध घ्यायचा। इस रीति से या प्रमाणे श्रोत्रजन्य प्रमा के हेतु 3 संबंध है। अशा रीतीने श्रोत्राधिक प्रमा नाम ज्ञान त्याचे 3 प्रकारचे संबंध आहेत। शब्द के ज्ञान का हेतु समवाय संबंध है। शब्दाच्या ज्ञानाचा कारण समवाय संबंध आहे। शब्द के धर्म शब्दत्व कत्वादिक के ज्ञान का हेतु समवेत समवाय संबंध है। आणि शब्दाच्या ठिकाणी जे शब्दत्व ककत्वादिक हे जे समवेत आहे म्हणून समवाय समवेत संबंधाने शब्दाच्या ठिकाणी ककत्वादिक जातीचं ज्ञान होतं आणि ककत्वादिकाच्या ठिकाणी खचा अभाव त्याचं विशेषणचं संबंध ज्ञान होतं। म्हणून संयोग समवेत विशेषणच्या संबंधाने कत्वादिक खचं अभावचं ज्ञान होतं। और अभाव के श्रोत्रजन्य ज्ञान विषय विशेषणता संबंध है। ते आलं आता अभाव जिथे येईल अभाव ज्ञान जिथे येईल त्याचा विशेषण संबंध घ्यायचा। सो विशेषणता नाना प्रकार की है। ते विशेषण संबंध नाना प्रकारचे आहेत। ठेवायचा किती राहिला विषय नाही इतकं नाही राहू दे आता उद्या घेऊ ते इतकं नाही मला सांगते आता हे उगं आलात वय पण आता ते साधन लिहिलेलं होणं सांगायचं कुंडली तुला जर ऐकण्याची इच्छा असेल तर मला सांगण्याचे एवढे शक्य नाही मी पुन्हा सांगेन ना।